संघटना आहे, देशव्यापी संघटना आहे भारत विकास परिषद। आणि भारत विकास परिषद ही प्रामुख्याने समाजातला जो दुर्लक्षित घटक आहे, अपंग व्यक्ती, ज्याला आपण दिव्यांग असा शब्द वापरतो, या दिव्यांगांच्यासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर काम करणारी, देशव्यापी देशभर काम करणारी संस्था आहे। त्याच्याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रगान, राष्ट्रगीत अशा समूह स्पर्धा घेणं, असे वेगवेगळे उपक्रम भारत विकास परिषदेच्या मार्फत चालतात। भारत विकास परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातली घटक असलेली एक संस्था आहे आणि अशा विविध वेगवेगळ्या संस्था या देशभरामध्ये सामाजिक आणि धार्मिक असे वेगवेगळी कामं करत असतात। त्यातली भारत विकास परिषद आहे। या भारत विकास परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने त्या पुण्यात सुद्धा बऱ्याच शाखा वेगवेगळ्या आहेत त्यांच्या, पण त्यातल्या शिवाजीनगर पुणे शाखाच्या वतीने दिव्यांगांचं कायमस्वरूपी त्यांना पाय म्हणजे कृत्रिम पाय, कृत्रिम हात, कॅलिपर देणं, याचं कायमस्वरूपी केंद्र इथं नळस्टॉपच्या जवळ पाडळी पॅलेसच्या समोर आहे। कायमस्वरूपी आहे म्हणजे कोणीही दिव्यांग व्यक्ती तिथं कधीही जाऊ शकतो आणि त्याला कधीही त्याची लाभ मिळू शकतो। पण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर शिबिरं घेणं, गेल्या 3 महिन्यापूर्वी आपल्याला माहिती असेल की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण झालं आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 892 जणांना एका दिवशी विशिष्ट 6 तास 4.5 तासामध्ये 892 जणांना पाय आणि हात, त्यातले प्रामुख्याने पाय, ते लावण्यात आले। हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालं। वर्ल्ड रेकॉर्ड करायचं म्हणून केलं नाही, तो असा एक योग आला आणि अशी गरज निर्माण झाली आणि अशी संख्या आली की ते ऑटोमॅटिकली वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत पोहोचलं। त्यामुळे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावर हे काम चालतं। या निमित्ताने आता जे नवीन मोठं शिबिर होणार आहे त्याचं पत्रक तुम्हाला दिलंय, त्या शिबिराबद्दलची माहिती, भारत विकास परिषदेची थोडी माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। आणि हे जे शिबिर आहे ते प्रामुख्याने मिलन रायजादा फाउंडेशनच्या वतीने होणार आहे। त्याच्या संस्थापिका असलेल्या श्रीमती पूनम डाके या ठिकाणी आहेत। शिवाजीनगर पुणे शाखा भारत विकास परिषदेचे त्याचे निलेशजी गोरे अध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी आहेत। या भारत विकास परिषदेचे ट्रस्टी, विश्वस्त आणि हे जे दिव्यांगांचं पुनर्वसन केंद्र चालतं त्याचे प्रमुख विनयजी खटावकर या ठिकाणी आहेत। मी विनयजींना विनंती करतो, तिघही जण बोलतील आणि हा काय नेमकं शिबिर आहे, कसं होणार आहे, कोणाला संपर्क करायचा असतो, नेमकं काय आहे, याबद्दल विनयजी खटावकर बोलतील। नमस्कार। आपण एक 3 मुद्द्यात हा विषय करू आणि तो प्रश्न उत्तर घेऊ। एक अबाउट भारत विकास परिषद, नंतर दिव्यांग केंद्र आणि मग हे शिबिर काय आहे आणि तुमच्याकडून पत्राला आम्हाला काय अपेक्षित आहे दिव्यांगांपर्यंत पोहोचण्यासाठी, असं सरळ एक 10-15 मिनिटं सांगून मग प्रश्न उत्तर घेऊ। तशा अर्थाने प्रेस नोट मध्ये बऱ्यापैकी डिटेल्स दिले आणि हे जे हँडबिल आहे त्याच्यातही बऱ्यापैकी सांगितलेलं आहे। आता भारत विकास परिषद ही एक नॉन गव्हर्नमेंट, नॉन पॉलिटिकल एनजीओ आहे आणि सेवा आणि संस्कार क्षेत्रात कार्य करणारी संस्था, अखिल भारतीय नेटवर्क आहे। तुलनासाठी पण तसं रोटरी वगैरे असतं, रोटरी ट्रस्ट, तसं भारत विकास परिषद आणि त्याच्या सगळ्या भारतातल्या सगळ्या राज्यात आणि उत्तर हिंदुस्थानात तर तालुका स्तरापर्यंत शाखा आहेत, महाराष्ट्र जिल्हा स्तरावर आहेत शाखा, पुण्यामध्ये आपल्या 7 शाखा आहेत। आणि हे जे दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे, हे दिव्यांग पुनर्वसन केंद्र याच्यात आपण एकूण भारतात 13 दिव्यांग केंद्र आहेत, त्यातलं हे एक पुण्यात आहे। 25 देतात। मी पुन्हा त्यांना विनंती करतो की ते 2 मिनिटात सांगा। जसं मी आता इंट्रोडक्शनच्या वेळेस सांगितलं, मिलन रायजादा फाउंडेशन मिलनच्या स्वप्नांना पुढे घेऊन जाण्यासाठी आमचं फॅमिली फाउंडेशन आहे। आम्ही अशा चांगल्या एनजीओज बरोबर एकत्र होऊन अशी कामं करत असतो। तर गेल्या वर्षी सुद्धा आम्ही भारत विकास परिषदेतर्फे 55 कृत्रिम अवयव डोनेट केले होते। त्याच्यासाठी जो खर्च येतो आणि ते शिबिर जे आपण अरेंजमेंट्स करतो ते सगळं मिलन रायजादा फाउंडेशन करतो। यावर्षी सुद्धा 1 सप्टेंबर हा मिलनचा वाढदिवस आणि आमच्या फाउंडेशनचा वर्धापन दिन। यावर्षी सुद्धा 1 सप्टेंबरला ऍक्च्युअल इन्स्टॉलेशन कॅम्प आपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये एक अपंग व्यक्ती आणि त्याच्याबरोबरचा सोबती, त्या दोघांचं जेवण, त्यांचं
त्यांच्या ओव्हरऑल अरेंजमेंट्स आणि हे इन्स्टॉलेशन ते सगळं त्याचा खर्च आणि बाकीच्या ओव्हरऑल अरेंजमेंट्स भारत विकास परिषदेच्या सहयोगाने मिलन रायजादा फाउंडेशन करणार आहे. त्या दिवशी तिथेच आम्ही याशिवाय मोतीबिंदू आणि डोळे तपासणी शिबिर सुद्धा आयोजित करणार आहोत. ही प्रेस कॉन्फरन्स मुख्यत्वे भारत विकास परिषदेच्या या कृत्रिम अंग अवयवासाठी आपण केली म्हणून मी त्याचा अगदी संक्षिप्त उल्लेख करते. तिथे आम्ही 2 कॅम्प करणार आहोत. एक म्हणजे हे अवयव प्रदान कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे HV देसाई हॉस्पिटलच्या बरोबर आम्ही टायअप केलंय आणि तिथे आपण हे सुद्धा करणार आहोत की जेवढे लोक येतील त्या सगळ्यांचे डोळे तपासणी करून नंतर त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन जे आहे त्याचा खर्च सुद्धा मिलन रायजादा फाउंडेशन करणार आहे.